चला पेपर नंबर 83 सोल्युशन आज आपण घेऊ। 5 लोकांचे सरासरी उत्पन्न किती रे? 21। बघा 5 लोकांचं उत्पन्न 21 आहे। 21 गुणिले जर 5 केलं तर त्यांचे एकूण येतं उत्पन्न, तर 21 गुणिले 5 किती रे? 100। त्या 5 लोकांचं एकूण उत्पन्न किती आहे? 10,500। त्याच्यानंतर दुसऱ्या 10 लोकांचे उत्पन्न किती? लोकांचे 10 लोकांचे उत्पन्न काय दिलं आपल्याला? सरासरी किती दिलं? 1500 रुपये। मग 1500 ला जर 10 न गुणलं तर काय होतील रे? किती? 1000। हे एकूण त्यांचं उत्पन्न झालं। बेरीज करून टाका। 0 0 5 5 आणि किती? 25,500। किती लोकांचं उत्पन्न झालं रे? 15। किती लोकांचं? 15 लोकांचं उत्पन्न झालं। मग त्याला काय विचारलं? एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती? मग याच्या बेरजेला कशाने भाग द्यायचे? 15 ने भाग द्यायचे। 15 ने भाग द्या। 15 एक उरले किती? 10 झाले किती? 105। 15 7 105। 2 शून्य उरले, 2 शून्य पुढे टाका। त्या 15 लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे? 1700 रुपये। किती रुपये आहे? 1700। त्यानंतरचा प्रश्न होता 52 नंबर, 50 जसे 65 तर 82 जसे काय? सहसंबंध मधला प्रश्न होता। बघा हे 7चा वर्ग आपल्या वर्गात झाला होता क्वेश्चन। 7चा वर्ग प्लस 1, 8चा वर्ग प्लस 1, 9चा वर्ग प्लस 1, 8च्या जशी 7च्या नंतर 8 आहे तशी 9च्या नंतर कोण येईल? 10, 10चा वर्ग प्लस 1, 10चा वर्ग 100, 100 आणि 1 काय? 101। पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 1। किती आला? पर्याय नंबर 1 कळाला। त्यानंतर 53 बघा 8 20 45 96 आणि 100 काय रे? 99। पुढची संख्या काढायची। मग पुढची संख्या काढायची असेल तर काय करायचे? बघा या 8 ला 2 न गुणायचं। 8 2 किती रे? किती कमी आहेत? 4 कमी आहेत। 16 आणि 4 काय झाले? 20। आता त्या 20 ला पुन्हा कितीने गुणायचं? 2 ने। 20 2 किती रे? 40। त्याच्यात 5 टाकल्यावर काय होतात? 45। त्या 45 ला पुन्हा 2 न गुणायचं। काय होतात रे? 90। 90 मध्ये 6 टाकले काय झालं रे? 96। आता 96 ला पुन्हा 2 न गुणायचं। 96 ची डबल काय येते रे? 100। बघा एक लक्ष द्या। 6 2 12, 12 ला 2 हातच्याला 1, 9 2 18 आणि 1 किती रे? 119। त्याच्यात किती टाकायचे? 7 काय होतात? 199। आता 199 ची डबल करायची। 9 2 18, 18 ला 8 हातच्याला 1, 9 2 18 आणि 1 19, 19 ला 9 हातच्याला 1, 2 1 2 आणि हे किती रे? 3, 398। आतापर्यंत 4 टाकले, 5 टाकले, 6 टाकले, 7 टाकले। आता काय टाकायचे? 8। यांची बेरीज करा काय येते रे? 406। म्हणून उत्तर होतं किती? 406। पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 4। तर हा प्रश्न 54 नंबर हे पण गेलो हे ना, ते थोडा मिस्टेक होता। असा होता बघा इथं वर्गमुळात 4, त्याच्यानंतर इथं प्लस हे असं आलं नव्हतं प्रिंटिंग मध्ये। 16 प्लस वर्गमुळात 81 आणि त्याचं उत्तर काय दिलं होतं रे? दिलं होतं ना? हा आपला कालच चालू होतं, कालच्या लेक्चर मध्येच, बरोबर आहे। आता 4च्या नंतरची वर्गसंख्या कोणती रे? 4च्या नंतरची वर्गसंख्या 9 आणि 9चं वर्गमूळ काय? संपलं होतं, काल सांगितलं होतं मी। हा पॉईंट झालता का? झालता ना? बघा नसेल ते 81चं वर्गमूळ 9, 9 ह्याच्यात टाकले 25, 25चं वर्गमूळ 5, 5 आणि 4 किती? 9 आणि 9चं वर्गमूळ काय येणार आहे? 3। आणि तुम्हाला सांगितलं होतं इथं 4 आहे। 4च्या नंतर कोणतं चिन्ह आहे रे? प्लस। 4च्या नंतर प्लस असेल तर 4च्या पुढची वर्गसंख्या कोणती? 4च्या पुढची वर्गसंख्या 9, 9चं वर्गमूळ 3। प्रश्न ही सोडवायची गरज। चला त्याच्या नंतरचा क्वेश्चन नंबर किती रे? 55। दशा 10% दराने 2 वर्षाचे सरळ काय? 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चला चक्रवाढ व्याज किती? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचे। किती मुद्दल आहे? 2000। 2000चं किती टक्के दराने? 10% दराने।
मग एका वर्षाचं व्याज काढून घ्या. एका वर्षाचं व्याज किती येतं रे? 200. दुसऱ्या वर्षीचं सुद्धा व्याज काय येतं? 200. हे दरवर्षी सारखं व्याज येतं त्याला काय म्हणतात? सरळ व्याज म्हणतात. काय म्हणतात? सरळ व्याज. आणि व्याजावर पहिल्या वर्षीच्या व्याजावर जे काही व्याज भेटतं त्याला काय म्हणतात? चक्रवाढ व्याज. मग 200च पुन्हा आपल्याला किती टक्के काढायचे? 10%. मग 200च जर 10% काढलं तर हे शून्य कॅन्सल. काय राहिलं रे? 20. मग पहिल्या वर्षीचं व्याज 200च राहतं. दुसऱ्या वर्षीचं व्याज किती राहतं रे? 220. किती राहतं? 220. आता आपल्याला काय म्हणलं? 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मग पहिल्या वर्षी भेटले 200 आणि दुसऱ्या वर्षी भेटले 220. दोन्ही मिळून किती झाले? 420. आणि जर तुम्हाला विचारलं 2 वर्षाच्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला फरक किती, तर फरक काय असेल? 20 रुपये. दरवर्षी सारखंच भेटणारं व्याज म्हणजे सरळ व्याज आणि व्याजावर व्याज लागून येणार म्हणजे चक्रवाढ व्याज. हे 200 आणि हे 20 असं मिळून काय येतं? चक्रवाढ व्याज. काय उत्तर आलं मग? पर्याय नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन 56 नंबर बघा. 350 मीटर लांबीची गाडी 150 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 30 सेकंद लागते, तर गाडीचा ताशी वेग किती? बघा, अंतर गाडीचं किती आहे रे? 350 मीटर. पुढं त्याच्यानंतर किती मीटर लांबीचा पूल आहे? 150. या दोघांची काय करायची आहे? बेरीज. मग बेरीज केली, एवढं अंतर 500 मीटर अंतर किती सेकंदात ओलांडणार आहे? किती सेकंदात रे? 30. याला भागिले काय? 30 गुणिले वेग काढायचा. वेग 18 छेद किती रे? 5. 7 18 6 पंचे 30. 7 18 6 पंचे 30. 5 5 25. 25 दोन्ही किती रे? 50. 20 गुणिले 30 काय येणार? 60. त्या रेल्वेचा ताशी वेग किती येणार? 60 किलोमीटर. पर्याय नंबर किती रे? 2. कळाला? परत सांगू? बरं ठीक आहे. बघा, रेल्वेची लांबी किती आहे? 350 आणि त्या पुलाची लांबी किती आहे? 150. या दोघांची बेरीज केली किती आली? 500. 500 मीटर अंतर ती रेल्वे किती सेकंदात ओलांडते? 30 सेकंदात. तिथं वेळ दिलाय, बरोबर आहे. तर आपला त्या गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. मग ताशी वेग काढायचा आहे. जर वेग किंवा वेळ काढत असताना 18 छेद किती? 5. 18 छेद किती? 5. यानं काय करायचे? भागाकार करायचे, गुणाकार करायचे, करून घ्यायचं. मग 6 पंचे 30. 7 18. पुन्हा इथं उरले 5 आणि 5 यांचा गुणाकार केला तर 5 5 काय होतंय? 25 1 25. 25 दोन्ही किती रे? 50. 2 ला 2 हे शून्याला 0 वरी. मग 2 गुणिले 30 काय येणार आहे? 60. नसल तर बारीक बारीक भाग द्या बालवाडी सारखं. 30 गुणिले 18 छेदात 5. हा एक 0, हा एक 0. 3 1 3 संग 18. 5 1 5. 5 1 5. शून्याला 0. 10 गुणिले 6 किती? 60 किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा वेग. काय अवघड? अशीच रेल्वे पळाली ना? कारण की ड्रायव्हर वेगळा असला की 7,500 रुपयाच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 20% सूट दिल्यास वस्तूची विक्री किंमत किती? आता सूट दिली, समजा उदाहरणामध्ये एक लक्ष, हा पेन 100 रुपयाचा आहे. खरेदी केली 100 रुपयाची, याच्यावर किंमत आहे 100 रुपयाला, पण विकायला आपण 80 रुपयाला. किती रुपये कमी करायलो? 100 रुपयावर किती कमी करायलो? 100वर जेवढे वाढले तेवढा नफा असतो, 100च्या कमी आले तेवढा काय असतो? तोटा असतो. तसं 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकल्यामुळे सूट द्यायला आपण किती रुपये? 80 रुपये. मूळ किंमत आपण गृहीत धरली 100 आणि विक्री किंमत काय धरली रे? 80. मग आपल्या वस्तूची त्याने खरेदी किंमत दिली 7,000 काय रे? 500. आपल्याला कोणती किंमत काढायची आहे? विक्री किंमत. समजा ही खरेदी आहे आणि विक्री आहे. 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली म्हणजेच 20 रुपये काय दिला? सूट. सूट देणे म्हणजे कमी करणे. मग 7,500 ची किती रुपयाला विकाल? इथं काय करायचं रे? मग 7,500 गुणिले किती? 80 भागिले 100. हे 2 0, हे 2 0 40. शून्याला 0. 8 पंचे 40. 40 ला 0. आजचे आले 4. 8 7 56. 56 आणि 4 किती रे? मग ती
वस्तू किती रुपयाला विकायला लागेल? 6,000. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 4. बी एक काम करण्यासाठी अनुक्रमे 6 आणि 12 दिवस लागतात. म्हणजे ए ला काम करण्यासाठी किती दिवस लागतात रे? 6 दिवस. आणि बी ला काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 12 दिवस. शॉर्टकट सांगू आपण, लॉंग कटची गरज नाहीये. बघा लक्ष द्या, या दोन्हीचा लसावी काढून घ्यायचा. लसावी काय येतो रे? 12. 6 आणि 12चा लसावी 12. मग 6 ने जर 12ला भाग दिलं तर काय येतं रे? 2. 12 ने 12ला भाग दिलं तर काय येतं? 1. म्हणजेच हा व्यक्तीला जर 6 दिवस लागतील, वस्तू बनवायचे आहेत 12. 12 वस्तू बनवण्यासाठी दररोज तो 2 वस्तू बनवला तर किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? 6 दिवस. आणि 12 वस्तू बनवायचे आहेत आणि यानं दररोज एकच वस्तू बनते, किती दिवस लागतील? 12 दिवस. म्हणजे दोघं मिळून बघा, एक व्यक्ती 2 वस्तू बनवतो, दुसरा व्यक्ती एकच वस्तू बनतो, तर एक दोघांनी मिळून एका दिवसात किती वस्तू बनवल्या? 3. किती बनवल्या? 3. म्हणजे त्या 12 कामापैकी 3 काम यांनी केलं एका दिवसामध्ये. तर पुढे काय म्हणतंय बघा, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 3 दिवसानंतर एक काम सोडून निघून गेला. मग एचं आणि बीचं काही जमलं नाही. मग त्या दोघांनी दररोज 3 काम केलं. असं काम किती केलं रे? 3 त्रिक 9. 12 पैकी 9 काम झालं. शिल्लक काम किती आहे? किती आहे? 3. मग हे शिल्लक काम, राहिलेलं काम कोण करणार आहे? बी. ए निघून गेला म्हणजे बी ला तर कम्प्लीट करावंच लागणार आहे. दररोज बी किती काम करतो रे? 1 काम करतो. काम किती आहे? 3. 1 न 3 ला भाग दिलं तर शिल्लक काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतात? आणि सुरुवातीला दोघांनी मिळून किती दिवस काम केलं? 3 दिवस. आपल्याला विचारलंय ते एकूण किती दिवस काम केले? एकूण किती दिवस काम केले? 6 दिवस. बघा पर्याय काय विचारलाय, तर ते काम पूर्ण होण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील. मग सुरुवातीला ते 3 दिवस दोघं मिळून केले आणि उरलेलं काम बी न किती दिवसात केलं? 3 दिवसात. मिळून दोघांनी मिळून टोटल काम किती दिवसात पूर्ण केलं? 6 दिवसात पूर्ण केलं. कळालं? समजलं का? 5 अधिक 5 भागिले 5 पुन्हा काय रे? 5 मायनस, इथं प्लसचं चिन्ह आहे 5. हा, अधिक कंस सोडवा. 5 मधून 5 गेले 0, इथं प्लसला प्लस. 5 न 5 ला भाग दिला 1 आला, प्लसला प्लस. 5 गुणिले 5 किती? 25. 25 आणि 1 किती रे? 0. काही प्लस करायची गरज नाही. झालं हे काम? झालं का? हा. काम नाही झालं तर कामावर जायला उशीर होतो. त्याच्यामुळेच गाणं निघालतं रिक्षावाल्याचं, कामावर जायला उशीर झाला. पुढं एक किती रे? 720, 144, 36, 12, 6 पुढं काढायचे. जर समजा तुम्हाला इकडून डोकं लागत नसेल तर तिकडून डोकं लावायचं. कळालं? इकडून आता जायचे, इकडं छोट्या छोट्या संख्या होत चालत. एकतर संख्या याच्यापेक्षा लहान असेल, नाहीतर काहीतरी असेल. मग आता इकडून जर डोकं लागत नसेल तर इकडून यायचं. या 6चं 12 काय केल्यावर होतं रे? 2 ने गुणल्यावर 12. 12 ला 3 न गुणल्यावर 36. 36 ला 4 न गुणल्यावर 144. आणि 144 ला 5 न गुणलं तर काय येतंय? 700. मग आता इकडं गुणायचे कशाला? 1 ला. मग कोणत्या संख्येला? 6 ला 1 न गुणलं तर काय येतंय? 6. इथं उत्तर काय येतंय? 6. डोकं टेक्निकली लावायचं. या साईडनं जमत नसेल तर त्या साईडनं, पण प्रश्न सोडायचा. त्याच्या खालचा क्वेश्चन 7, 11, 13, 17, 19 डॅश डॅश. चला आता बघा, लक्ष द्या. 7, 11, 13, 17, 19 पुढं जर मूळ संख्या असत्या तर इथं 23 आणि काय आलं असतं? 29. मग 23, 29 आपल्याला पर्याय दिलाय का? नाही. मग त्याला मान्य द्यायचं नाहीये. मग 23 तरी आहे, पण पुढचं काय आहे? याच्यात बघा 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 प्लस. मग 23 आणि 2 किती रे? मग असा पर्याय दिलेला आहे 23, 25. पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 2. समजला?
त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा, एका विक्रेत्याने 2 भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल संच प्रत्येकी 4,900 रुपयास विकले, तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्यामध्ये 10% तोटा झाला, तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती? जर समजा, लक्ष द्या इकडं, जर नफा आणि तोटा समान असेल, हे डोक्यात ठेवायचं, समान असेल तर नेहमी तोटाच होतो. काय होतो? तोटाच होतो. आता लक्षात ठेवायचं, जर समजा 10% नफा आणि 10% तोटा असेल तर याचं सूत्र आहे, जे काही टक्के आहेत ते टक्के भागिले 100 तेवढा काय होतो रे? तोटा. मग आपले 10% नफा आहे आणि 10%च काय आहे? तोटा आहे. म्हणून 10 दोन्ही वेळेस 10 आहे, म्हणून 10 नाही, 10चा वर्ग भागिले काय? 100. बघा सूत्र काय आहे? 10चा वर्ग त्या टक्क्याचा वर्ग भागिले काय रे? 100. मग 10चा वर्ग किती येतो? 100. आणि 100 भागिले 100 बरोबर काय रे? 1% काय होतो? तोटा. तर अशा प्रश्नामध्ये नेहमी काय होतो? तोटा. म्हणजेच कसं, पुन्हा एकदा लक्ष द्या, एक वस्तू आहे, समजा 100 रुपयाची वस्तू आहे, आपण 110 रुपयाला विकली, तर काय झाला रे? काय झाला? नफा झाला. आणि ती वस्तू पुन्हा 10% तोट्याने विकली, पुन्हा 10% तोट्याने विकली, वरचे 10 तर गेले, पण 10 साठी पुन्हा काय किती रुपये जातो? 1 रुपया. म्हणून त्या 100वरून काय होतो? कमी, 1 रुपये कमी होतो, म्हणजेच 1% काय होतो? तोटा. तर अशा प्रश्नाला डोक्यात ठेवायचं, जेवढा नफा तेवढा तोटा असेल तर टक्क्याचा वर्ग भागिले काय? 100, आणि तो नेहमी काय होतो? तोटाच होतो. हे थोडं वाक्य लक्षात ठेवायचं. आपण ज्यावेळेस शेकडेवारी शिकवचाल त्यावेळेस तुम्हाला चिल्लर वाटेल. आहे 63 नंबर वयवारीचा आहे. जमला का रे? ए, बी आणि सी आहेत. बघा लक्ष द्या, ए हा बी च्या दुप्पट आहे. कोण रे? ए हा बी च्या दुप्पट आहे आणि सी च्या निमपट आहे. निमपट म्हणजे काय? अर्धा. कोण आहे? ए. ए ची माहिती सांगते, ए हा बी च्या कसा आहे? दुप्पट, आणि सी च्या कसा आहे? निमपट. निमपट म्हणजे काय रे? अर्धा. मग आता लक्ष द्या, आपल्याला बी किती आहे माहित आहे का? नाही. आपण बी चं वय 100 वर्ष धरू. किती वर्ष? मग आता हे 100 वर्षाचा बी असेल तर 100च्या दुप्पट काय? मग ए किती वर्षाचा असेल? आणि ए हा कोणाच्या निम्मा आहे? सीच्या. मग सीचं वय किती असेल? 400 वर्ष. किती वर्ष? 400. मग यांचा रेशो काढून घ्या. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. मग त्यांच्या वयाचं प्रमाण येणार 1 2 इकडे किती रे? 4. बघा, एचं वय समजा 2 वर्ष आहे, बी चं वय 1 वर्ष आहे, सी चं वय 4 वर्ष आहे. ए हा बी च्या दुप्पट आणि सी च्या निमपट आहे का? आहे. आता काय दिलं आपल्या पुढं? बी आणि सी. पुढं काय दिलं? बी आणि सी यांच्या वयाची बेरीज काय दिली? 70 वर्ष. मग बी आणि सी च्या वयाच्या गुणोत्तराचं प्रमाण काय आहे? 1:4. मग 1 आणि 4 यांची बेरीज करा. किती रे? 5. 5 1 5, 5 1 5, उरले किती? 2. झाले किती? 20. मग गुणाकाराचा अंक किती आला रे? 14. मग ए कितीचा? 14चा. सी कितीचा? 14 चोक 56. आणि ए कितीचा रे? 14 दोन्ही 28. बघा, एचं वय 28 वर्ष आलं, बी चं वय 14 वर्ष आलं, सी चं वय 56 वर्ष आलं. मग एचं वय बी च्या दुप्पट आहे का? आहे का? आणि सी च्या निम्म आहे का? आहे. तर त्याचं उत्तर असं आहे. आपल्याला कोणाचं वय विचारलंय प्रश्नात? एचं. मग ए किती वर्षाचा आहे? पर्याय नंबर 0.0013 भागिले किती रे? 13. आता त्याला भाग द्यायचे. वर दशांशानंतर किती संख्या आहेत रे? 4 संख्या आहेत, म्हणून खाली 4 संख्या वाढून घ्या. 0 0 वाढून घ्या इकडं. हे 4 0. पॉइंट कटला. 13 1 13, 13 1 13. काय आलं रे? 1 किती हजार? 10,000. 1 ला जर 10,000 ने भाग दिलं तर उत्तर येतं 0.0001.
1 असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. 5 टेबलाच्या किमतीत 20 खुर्च्या येतात. बघा, 5 टेबल घ्या किंवा 20 खुर्च्या घ्या, दोन्हीची किंमत कशी आहे? सारखीच. जर एका टेबलाची किंमत किती आहे रे? 1100 रुपये असेल तर एका खुर्चीची किंमत किती? बघ, लक्ष द्या, एका टेबलाची किंमत 1100 रुपये आहे. जर तुम्ही 5 टेबलची किंमत काढली तर 1100 गुणिले 5 केलं तर काय होईल? 5 टेबलची किंमत येईल. आणि त्या 5 टेबलाच्या किमतीत किती खुर्च्या येतात? 20. किती येतात? 20. मग त्याच्या गुणाकाराला 20 न भाग द्या. हा शून्य कॅन्सल. बे 1 बे, बे 5 10, 1 उरला, बे 5 10. 55 गुणिले 5 गुणाकार करायचे. 5 5 25, 25 ला 5, हातचे आले 2, 5 5 25, 25 आणि 2 27. किती उत्तर आलं? 275. लक्ष द्या, हे शॉर्टकट पद्धती सांगण्याचं कारण काय आहे? आपला जो पेपर आहे त्या पेपर मध्ये जे शिल्लक एवढीशी जागा राहते तेवढ्या जागेत सुद्धा याचं उत्तर काढता येतात. 275. दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षी सारखीच येणार? तर लक्षात ठेवायचं, इथं लीप वर्ष घ्यायचं, कोणतंही एक लीप वर्ष घ्या. समजा आपण 2004 लीप वर्ष घेऊ, त्याच्यानंतर सलग वर्ष लिहून टाका. 2005, 2006 आणि 2000 काय रे? 7. 2007. तर या वर्षामध्ये मी ज्यावेळेस कॅलेंडर शिकवल त्यावेळेस तुम्हाला शॉर्टकट सांगून टाकल. याच्यामध्ये काय टाकायचे? 5 टाकायचे, याच्यात 6 टाकायचे, याच्यात 6 टाकायचे आणि याच्यात 11 टाकायचे. शॉर्टकट काय आहे बघा, लक्ष द्या. पहिल्यामध्ये लीप वर्षामध्ये 5 टाकायचे, लीप वर्षाच्या नंतरच्या वर्षामध्ये 6, नंतरच्या वर्षात 6 आणि शेवटच्या वर्षामध्ये किती टाकायचे? 11 टाकायचे. तर हे दिनदर्शिका पुढील पैकी त्याच वाराने सुरुवात होते. त्याच वर्षाने त्याच वाराने सुरुवात होते. 2004 आणि 2000 काय रे? 2004 मध्ये 5 टाकले तर 2000 काय येणार? 9. 2005 मध्ये 6 टाकले तर 2000 काय येतं? 11. आणि 6 मध्ये 6 टाकलं तर 2012. आणि 7 मध्ये जर 11 टाकले तर 2000 काय येतं? 18. 2018. जर चेक करायचं असेल तर चेक करायचं का? हा, हे प्रश्न चेक करायचं का? करायचा. हा, काय दिला आन्सर? 1 जानेवारी 2004 चा वार चेक करायचं आणि एकाने शेजाऱ्याने 1 जानेवारी 2009 चा वार करायचं. दोघांचा वार सारखाच असला पाहिजे. हा, येतोय का? काय वार आला? बुधवार. कधीचा? त्यांच्याकडे धरता कॅमेरा. हा, कधीचा वार आहे? 1 जानेवारी. 1 जानेवारी 2004 ला वार कोणता आहे? बुधवार. हा, 1 जानेवारी 2009 ला कोणता वार आहे? हा, कस काय गुरुवारी? बुधवार येईल बघ. बरोबर. आता बरोबर कर. 1 जानेवारी 2004 ला कोणता वार आहे? गुरुवार. 1 जानेवारी 2009 ला कोणता वार आहे? गुरुवार. आले का दोन्ही सारखेच? आता तुम्हीच दुसरा चेक करायचं. 2005 ला आता काय येणार वार? 2004. इकडे लक्ष द्या, इकडे करता. 2004 कोणतं वर्ष होतं रे? लीप वर्ष होतं. मग लीप वर्षातून पुढच्या वर्षात जायचं असेल तर गुरुवारच्या नंतर शुक्रवार सोडून काय येईल? शनिवार. मग 1 जानेवारी 2005 ला वार काय असेल? शनिवार. बघा, 1 जानेवारी 2005 ला शनिवार. तर 1 जानेवारी 2005 ला शनिवार असेल तर 1 जानेवारी 2011 ला सुद्धा शनिवार आहे. चेक करून घ्या. 1 जानेवारी 2005 ला शनिवार आणि 1 जानेवारी 2011 ला शनिवार आहे का? चेक करा. 2011 ला शनिवार. व्हेरी गुड. आणि 5 ला रे? 5 ला काय आहे? 1 जानेवारी 2005 ला शनिवारचा असेल. बघा, दुसरे चेक करा ना मग. हो, सापडलं का? इतका वेळ लागतो आहे का? 1 जानेवारी 2005 ला सुद्धा काय आहे? शनिवारच आहे. कळाला? कळाला का? समजला का? वार कसे काढायचे? लीप वर्षात किती टाकायचे? 5.
लीप वर्षाच्या नंतरच्या सलग 2 वर्षात किती टाकायचे 6 6 आणि यांचीच दोघांची बेरीज, या दोघांची नाही, या दोघांची बेरीज काय येते 11. मग लीप वर्षाच्या मागच्या वर्षात म्हणजेच 2007 मध्ये किती टाकायचे 11. मग 2007 या वर्षाची दिनदर्शिका ज्या वाराने सुरू होते त्याच वाराने कधी सुरू होते 2018 ला. कधी होते 2018 ला. म्हणून आपल्याला प्रश्न होता 2007 या वाराची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षी सारखीच येईल, तर त्याचं उत्तर आहे 2018. कळालं? आता समजलं? तुम्ही चेक केलं हे बरोबर आहे का? चेक केलं तुम्ही आहे का? बरोबर आहे. मग माझ्यावर भरोसा आहे का? हा. किती वार आहे 67. हे कळालं ना? लीप वर्षात 5, त्याच्यानंतरच्या 2 वर्षात सलग 6 6 नंतर 11. आपल्याकडे खूप शॉर्टकट आहेत देण्यासारख्या, तुम्ही फक्त घ्या. खूप शॉर्टकट आहेत. ज्या दिवशी बॅच संपल ना त्या दिवशी कळल खरंच काय होतो आपण आणि काय झालो. चला सरासरी काढा. सरासरी काढायचे हे बालवाडीचा क्वेश्चन आहे. बेरीज करून भाग द्यायचा. 63 98 पुढे काय रे 56 48 54 आणि काय रे 47. हेच प्रश्न आपल्याला शिकवायला किचकिट वाटतात. 1 2 3 4 5 6 याच्या बेरीजेला कितीने भाग द्यायचे 6 ने. बेरीज करा. 7 आणि 4 11 11 आणि 8 19 19 आणि 6 25 25 आणि 8 33 33 आणि 3 36 ला अच्छा आले 4 आणि 5 9 आणि 4 13 13 आणि 5 18 18 आणि 9 27 27 आणि 6 33 आणि हातच्याचे 3 किती आले 36. याला भागिले 6 6 6 1 त्याचं उत्तर काय आहे का? चला पुढं 2 मुलं अनुक्रमे 5 किलोमीटर प्रति तास आणि 5.5 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. किती वेळाने एकमेकापासून 8.5 किलोमीटर दूर जातील? म्हणजेच बघा एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो, दुसरा व्यक्ती 5.5 ने जातो. म्हणजे पहिल्या व्यक्तीला दुसरा व्यक्ती एका तासात किती दूर अंतरावर असेल? अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. एका तासात 500 मीटर तर 8.5 मीटर साठी किती? तर बघा लक्ष द्या, या 8.5 ची काय करायची रे डबल करायची. डबल करून टाका. 5 2 10 ला 0 आचाला 1 9 2 8 सॉरी 9 2 सॉरी 8 2 16 16 ने किती रे किती तास लागतील? मग किती तास? 17 तासामध्ये ते एकमेकाच्या दूर किती अंतरावर असतील? 8.5 किलोमीटर. आलं? चला एका परीक्षेमध्ये 50% विद्यार्थी विज्ञानामध्ये उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झाले म्हणजे काय रे? पास झाले. काय झाले? पास झाले. किती टक्के? 50%. कशामध्ये झाले रे? कशामध्ये? विज्ञानमध्ये. बघा लक्ष द्यायचं. आपण काय लिहूचं असं लिहू आता 50% पास म्हणजे 50% काय झाले असतील रे? नापास. इकडं पास लिहू, इकडं नापास. विषय कोणता होता? विज्ञान. मग 50% पास तर 50% काय झाले रे? नापास. आणि 75% विद्यार्थी सामाजिक विज्ञान शास्त्रामध्ये उत्तीर्ण झाले. बघा हे सामाजिक विज्ञान आणि हे शास्त्र असा विषय मोठा आहे. त्याच्यामध्ये किती? 75% पास झाले आणि 25% काय झाले रे? आता 75% पास झाल्यावर 25% काय असतील? नापास असतील. बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय दिलंय तर 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. किती टक्के? 20%. मग दोन्ही विषयात 20% नापास असतील तर किती टक्के पास असतील रे? 80% काय असतील? पास. पुढे काय विचारले? जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले 270 विद्यार्थी असतील तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते? बघा परीक्षेला काय म्हणलंय त्यानं? 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेला किती बसले होते? किती टक्के उत्तीर्ण झाले रे? ते आपण नंतर काढू. त्या दोघांची बेरीज करा. किती? बरं 80 राहू द्या, काय होतं? या दोघांची बेरीज 75. 75 मधून 20 काढून टाका.
किती? मग 55% काय झाले? काय झाले? नापास. आता इकडं पास आणि नापास इकडे जाऊ देता. जर 55% जर नापास झाले असतील तर 45% काय झाले असतील? पास झाले असतील. आता ते 45% कसे येतात? या दोघांची बेरीज केली, 50 आणि 75 यांची बेरीज केली की काय येतात रे? 100. मग 125 मधून 80 गेले की काय येतात? काय येतात? 45. मग 45% लोक काय झाले? पास. आणि 55% लोक काय झाले? नापास. आपल्याला कोणते व्यक्ती दिलेत? 45% व्यक्ती म्हणजेच किती आहेत रे? 270. पास झालेले विद्यार्थी किती दिलेत आपल्याला? 270. तर परीक्षेला किती बसले असतील मग? 100%. परीक्षेला किती बसले असतील? जेवढे बसले होते तेवढे किती असतील? 100%. आणि त्या 100%पैकी 45% लोक काय झाले तर? पास. बाकीचे काय झाले तर? नापास. मग 100% काढून घ्या म्हणजे परीक्षेला किती बसले होते? तिरपा गुणाकार करायचे. 100 गुणिले किती रे? 270 भागिले किती? 45. टक्क्याचं काही काम नाही. भाग द्या. 5 न भाग देऊ आपण. 5 नम किती रे? 45. 5 दोन्ही 10, शून्याला 0. 9 1 9, 9 त्रिक 27, शून्याला 0. 30 गुणिले 20 यांचा जर गुणाकार केला तर त्या परीक्षेला किती व्यक्ती बसले होते? 600. प्रश्न महत्वाचा आहे, याच्यावर खूप वेळा प्रश्न येतात आणि हा प्रश्न बऱ्याच जणांना सोडवता येत नाही. व्यवस्थित लिहून घ्या. विज्ञान मध्ये 50% पास, सामाजिक विज्ञान शास्त्र 75% पास. मग याच्यानंतर इकडची माहिती दिली नाही. मग विज्ञानामध्ये जर 50% पास असतील तर नापास किती? 50%. 75% पास असतील तर 25% नापास. आता दोन्ही विषयात नापासची संख्या दिली 20%. या दोघांच्या बेरजेतून 20 मायनस केले तर 55% नापास. मग 55% जर नापास असतील तर 45% विद्यार्थी काय असतील? पास असतील. मग आता पुन्हा काय सोडवायचे आपल्याला? त्या परीक्षेमध्ये पास झाल्याची संख्या दिली किती? 270. मग 45% पास आहेत म्हणजे 270 विद्यार्थी पास आहेत. मग 100% म्हणजे किती? इथं काय करायचे रे? तिरपा गुणाकार. 100 गुणिले 270 भागिले काय? 45. याला भाग द्या. त्या परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी काढता येतील. जर तुम्हाला काढायचं असेल तर दुसरा पॉईंट जर काढायचा असेल, त्या परीक्षेत नापास किती झाले असतील जर काढायचं असेल ते सुद्धा काढू शकता. बघा लक्ष द्या. 45% म्हणजे किती विद्यार्थी होते रे? 270. मग नापास किती टक्के आहेत? 55% आहेत. तुम्ही डायरेक्ट इकून बी काढू शकता किंवा या 600 मधून 270 मायनस केले तर उरलेले कोण आहेत? नापास. किंवा इथंही काढू शकता. 55 गुणिले 270 भागिले किती रे? 45. मग आता भाग द्या. 5 न 5 नम 45. इथं 5 1 5, 5 1 5, 9 1 9, 9 त्रिक 27, 11 गुणिले 3 किती रे? 33. या शून्याला 0 लिहून टाका पुढं. तर नापास विद्यार्थी किती असतील? 330. मग पास विद्यार्थी किती आहेत? 270. आणि दोन्ही मिळून परीक्षेला बसलेले किती आहेत? कळालं आता? समजतंय का? लिहून घ्या. क्रमांक 70. 8 संख्यांची सरासरी 99 आहेत. सर्वात मोठ्या 2 संख्यापैकी संख्यामधील फरक 18 आहे. उर्वरित 6 संख्यांची सरासरी 87 आहे. तर 8 संख्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? चला मोठी संख्या काढायचे. 8 गुणिले 99. सर्वप्रथम सर्वांची बेरीज करून घ्या. 8 नम 72 ला 2 हातचे आले 7. 8 नम 72, 72 आणि 7 किती रे? 72 आणि 7 किती? 19. एकूण बेरीज किती आली? त्याच्यानंतर त्यापैकी 6 संख्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती रे? 87. मग 87 7 सकम 42, 42 ला 2 हातचे आले किती? 4. पुढं 8 आणि 6चा गुणाकार 8 संग 48, 48 आणि 4 किती? 52. या 8 संख्यामधून 6 संख्यांची बेरीज मायनस करून टाकून द्या. किती रे? 200. त्या जे सर्वात 2 मोठ्या संख्या आहेत त्या 2 संख्यांची बेरीज किती आहे? 270. आणि त्याच्यातला फरक काय सांगितलाय? काय सांगितलंय? 18. मग आता जर मोठी संख्या काढायची असेल तर या दोघांची बेरीज करायचं आणि 2 न भाग द्यायचं.
या 270 आणि 18 किती रे? 288. 288 ला 2 न भाग द्या तर मोठी संख्या काय येते? 144. आणि लहान संख्या जर काढायची असेल तर 270 मायनस किती रे? 18. याला भागिले काय करायचं? 2. 10 मधून 8 गेले, काय राहिले रे? काय राहिले? 2. 10 मधून 8 गेले 2, इथं राहिले 6. 6 मधून 1 गेला 5, इथं राहिला किती? जेवढे तेवढेच आहेत. पुढे 2 ला याला भागिले 2. बे 1 बे, बे 2 4, उरला 1, बे सके 12. मग ती दुसरी संख्या लहान संख्या किती आहे? 126. मोठी संख्या काय आहे? 144. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 18चा. आता यांची बेरीज केली तर काय येते? 270. आणि यांची वजाबाकी केली तर काय येते? 18. आपल्याला प्रश्न विचारलाय त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या काय असेल? 144 आहे का? पर्याय नंबर. तर तिथं 71व्या प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक आहे बघा. खालील दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. तिथं शब्द आहेत का रे? नाही. तिथं अंक दिलेत, त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही सांगता येत. तिथे शब्दच दिले नाहीत. शब्द दिलेत का? आहेत का शब्द? खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा म्हणतंय आणि तिथं दिले तर अंक, तर ते क्रमाने लावता येऊन उत्तर येत नाहीये. तिला सोडून द्या, तो प्रश्न चुकीचा आहे. पगारामधून अखिलेशने 15% रक्कम घराच्या घर भाड्यासाठी आणि 5% रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी, 15% रक्कम मनोरंजनासाठी खर्च काय ठेवली. आता त्याच्याकडे 13,000 रुपये आहेत, तर त्याचा पगार किती? चला, त्यानं खर्च किती केला रे बघून घ्या. झाला नाही? खर्च किती केला रे? पहिलं 15, नंतर 5, पुन्हा 15. 15 आणि 15 30, 30 आणि 5 किती? 35. 35% खर्च झाला त्याचा. म्हणजे शिल्लक किती आहे? शिल्लक किती आहे रे? 65. दोन्ही मिळून किती होणार आहे? 100%. मग आपल्याला काय विचारलंय? 65% म्हणजे त्याचा पगार किती उरलाय? 13,000. किती उरलाय? मग 100% म्हणजे किती? काय करायचं? तिरपा गुणाकार. 13,000 गुणिले 100 भागिले किती रे? 65. तुम्हाला 65चा पाडा येतो? येतो ना? 65 एक 65. 65 ची डबल 130. किती? 130. मग आता 20 गुणिले 100 किती हजार? हा सॉरी, 20 गुणिले 100 म्हणजे किती झाले? 20,000. झालं उत्तर. पर्याय नंबर किती रे? 3. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जर एक खेळ जिंकण्याची संभाव्यता 0.76 आहे तर खेळ हरण्याची संभाव्यता किती? तर याला काय करायचे? 100 मधून मायनस करायचे. 100 मधून 76 काढून टाका. किती उरतील रे? 34. किती उरतील? इथं पॉइंट दिलं तर इथंही पॉइंट देऊन टाका. 24%, 0.24% हारण्याची संभाव्यता आहे. आणि हे 76% कशाची होती? जिंकण्याची. प्रश्न क्रमांक 74. चला, एका सांकेतिक भाषेमध्ये बघा काय दिलं? IJKLMNO त्याच्यासाठी काय दिलं रे? ACTVSRX. वरी घोळ केला का? 1 2 3 4 काय काढायचे बघा? MILLION मिलियन साठी काढायचे. मग काय कोड आहे बघा, लक्ष द्या. तर याच्यामध्येच अक्षर आहेत, याच्यातले पूर्ण याच्यात अक्षर आहेत बघा. M साठी कोण आहे रे? M साठी कोण आहे? S आहे. M साठी कोण येईल? S. I साठी कोण येणार? A. L साठी कोण आहे रे? L साठी 1 2 3 4. 1 2 3 4 ला कोणते? V. V. I साठी A. O साठी X आणि N साठी कोण आहे? R. तर SAVV. पर्याय नंबर 3. कळालं? चला,
त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघून घ्या. अ ब क या तीन विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय दिली रे? 48. 148. मग तीन व्यक्तीच्या उंची असल्यामुळे 3 न 148 ला गुणाकार करा, त्यांची एकूण उंची येईल. 3 न 8 ला गुणलं, 3 8 24, 24 ला 4, हातच्या आले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 किती रे? 14. 14 ला काय येतील? 4, हातच्याला 1, 3 1 3, 3 आणि 1 किती? 4. बरोबर बरोबर का रे? 444. त्यापैकी अ आणि ब ची सरासरी उंची काय दिली रे? 142. हे तिघाची होती. कोणाकोणाची? अ ब आणि क. हे तिघाची होती. त्याच्यापैकी अ आणि कोणाची दिली रे? ब ची दिली. अ आणि ब ची उंची 142 आहे. 142 गुणिले 2 करा. वे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, वे 1 बे. तिघाच्या उंचीतून दोघाची उंची मायनस करा. 4 मधून 4 गेले 0, इथला इथं 14 झाले. 14 तून 8 गेले 6, इथे राहिले 3, 3 मधून 2 गेला 1. ही उंची कोणाची आहे? क ची. कोणाची उंची आहे? क ची. आता पुढे आपल्याला कोणाची उंची काढायची? ब ची. कोणाची काढायची? ब ची. मग बघा, ब ची उंची काढायची असेल तर अ आणि ब यांची तर आपल्याला माहित झाली किती आहे रे? 142. त्याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये दिले बघा, ब आणि कोण रे? क यांची उंची काय दिली आपल्याला? 145. 145 ची डबल करा तर 145 डबल 290, 5 दोन्ही 10 ला 0, हातच्याला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, बिकडं बे 1 बे 290. मग आता ही उंची कशातून काढायची आहे? याच्यामधून काढून टाका, 444 मधून. कारण की तिघाची उंची आहे, त्यापैकी या दोघाची उंची 290 आहे. मग उरलेली उंची कोणाची येणार? अ ची. आपल्या कोणाची विचारले? हा, ब ची उंची विचारली. कोणाची उंची? ब ची. ठीक आहे, असू द्या, काय अडचण नाही. ब ची उंची विचारले. ब या एकट्या क ची उंची किती आहे रे? 160. आणि ब आणि क ची उंची किती आहे? 290. मग दोघांच्या उंचीतून एकाची उंची काढून टाका, इथून मायनस करा, 160 मायनस करा, इथला इथं घेतला, सॉरी काही गरज नाही. 9 मधून 6 गेले, किती राहिले रे? 3, आणि इथं काय राहिला? 1. निस्त्या ब ची उंची काय आहे? 130. पर्याय नंबर किती? 4. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या इकडं. अ ब क तिघांची सरासरी उंची काय दिली? 148. तिघाच्या उंचीला 3 न गुणाकार केला तर तिघांची सर्वांची उंची येते. तिघांची उंची किती आली? 444 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अ आणि ब या दोघांची उंची काय दिली? सरासरी 142. 142 ला जर 2 न गुणाकार केला तर काय येते? 284. मग तिघाच्या उंचीतून दोघाची उंची मायनस केली तर त्या राहिलेल्या व्यक्तीची उंची येते. मग यांच्यातून हे वजा केलं तर 160 उंची कोणाची आहे? क ची. त्याच्यानंतर दुसरा पर्याय दिला होता, आपलं दुसरं वाक्य होतं, ब आणि क यांची सरासरी उंची काय दिली? 145. 145 ला 2 न गुणलं की काय येते? 290. मग हे ब आणि क ची आहे. याच्यामध्ये सुद्धा क ची किती उंची आहे रे? 160. मग याच्यामधून जर 160 मायनस केले तर उरलेली उंची कोणाची राहील? ब ची. मग 290 मधून 160 गेले तर ब ची उंची काय आली? 130. पर्याय नंबर किती आला? 4. त्याच्यानंतरचा प्रश्न, एका शाळेमध्ये 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती रे? 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षकाचे वय मिळविले तर त्यांचे सरासरी काय होते? 15 होते. मग बघा, विद्यार्थी सरासरी शॉर्टकट सांगू ना, विद्यार्थी आणि सरासरी. सुरुवातीला विद्यार्थी किती होते? 20. सरासरी काय होते रे? 14. वर्ग शिक्षक आला म्हणजे वाढ झाली. कितीने वाढ झाली रे? 1 ने. इथं सुद्धा सरासरी वाढ झाली. कितीने? 1 ने. मग सरासरी जर वाढ झाली असेल, दोन्हीकडे बी प्लस प्लस असेल तर बेरीज करून टाकायची. 20 आणि 15 किती रे? त्या वर्ग शिक्षकाचं वय किती आहे? 35. तर त्याचं उत्तर आहे 35. नसेल तर आपल्या गावरान पद्धतीनं याचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार 20 गुणिले काय येणार आहे रे? 280. आणि यांचा गुणाकार केला तर 15 1 15, 15 ला 5, हातच्याला 1, पुन्हा 15 दोन्ही 30, 30 आणि किती रे? 31. मग याच्यातून ही संख्या वजा करा, फरक काय येतो? 35 चा.
मग तेवढं गुणाकार करायची गरज नाहीये. व्यक्ती, सुरुवातीचे व्यक्ती, सुरुवातीची सरासरी, नंतरचे व्यक्ती, नंतरची सरासरी, नंतरच्या पेक्षा वाढलेत, इकडं पण वाढलेत, दोन्हीकडे प्लस आहे, बेरीज करून टाका. 20 आणि 15 काय आलं? 35. दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्यांच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? प्रश्न क्रमांक किती रे? किती? 77. हा, जर एक धावपटू 12 किलोमीटर धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो तर धाव एकूण किती असेल? बघा 80% म्हणजे किती रे? 80% म्हणजे किती? 12 किलोमीटर. किती आहे? 12. 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार 100 गुणिले 12 भागिले 80. 0 0 कॅन्सल. भाग द्या कशाने? 4 ने. 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, बे 1 बे, बे 5 10, 5 त्रिक. धाव बरोबर किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. हा, ऑप्शन मध्ये नाही. पर्याय नंबर 1 आहे ना रे. चला, दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्यांच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? दोन संख्यांची बेरीज काय दिली? 12 आणि त्यांच्या वर्गाची बेरीज काय दिली रे? 80. मग अशा वेळेस जर मोठी संख्या काढायची असेल तर सरळ सरळ 12चा वर्ग करायचा. 12 त्यांच्या बेरजेचा वर्ग, 12चा वर्ग किती रे? 100. त्याच्यामधून त्यांच्या वर्गांची बेरीज 80 मायनस करा. हा, यांची वजाबाकी करा. काय ते? 64. 64चं वर्गमूळ काय? काय? 8. मोठी संख्या काय असेल? 8. आणि लहान संख्या काय असेल मग? 4. 8 आणि 4 किती होतात? 12. किती होतात? 12. आणि 8चा वर्ग काय येतो? किती? बोला. 64. आणि 4चा वर्ग किती? 16. दोघांची बेरीज केल्यावर काय ते? 80. मोठी संख्या काय आली? 8. लहान संख्या काय असेल मग? 4. कसं कळालं का? 12चा वर्ग त्यांच्याच बेरजेचा वर्ग करायचा आणि त्यांच्या वर्गाची बेरीज मायनस करायची, मोठ्या संख्येचं वर्गमूळ काढायचं, तर ती मोठी संख्या आहे. कळालं? एका आयताच्या बाजू 5 सेमी आणि काय रे 3 सेमी आहेत. आयता एवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? बघा आयत आहे, एक आयत दिलाय, एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 5 असेल, इकडची पण 3, इकडची 3. यांची बेरीज करा. 5 आणि 5 10, 10 आणि इकडचे 3 13 आणि 3 किती रे? 16. म्हणजे 16 असेल तर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले काय असते? बाजू. म्हणून याला 4 न जर भाग दिलं तर त्या चौरसाची एक बाजू काय ते? 4. चौरसाची प्रत्येक बाजू सारखी असते म्हणजे किती असते? 4 असते. मग आपल्याला काय म्हणलंय तर 4 बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा काय रे? वर्ग. आणि 4चा वर्ग काय येणार आहे? 16 येणार आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? 16. हा पर्याय नंबर किती? 4च. आजचा पेपर अवघड होता का रे? हा, नाही ना? वेळ लागला जास्त. पहिल्याच्या तिप्पट तिसरा कोण असेल तर त्रिकोणाचा प्रकार ओळखा. बघा पहिला, दुसरा आणि काय म्हणलंय? तिसरा. मग पहिला कोण दुसऱ्याचा कसं दुप्पट आणि तिसऱ्याच्या 3 पट असा प्रकार आहे, तर हा कोणता त्रिकोण असतो? काटकोन त्रिकोण. त्रिकोणाची बेरीज किती असते रे? त्रिकोणाच्या 3 कोणाच्या बेरीज, मापाची बेरीज 180. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 न भाग दिला 6 1 6, 6 3 18. मग हा 30 60 काय रे? 90. मग एक जर कोणापैकी 90 असेल तर तो कोणता कोण असतो? काटकोन त्रिकोण असतो. दिलेल्या कोणापैकी त्याचा एक जर कोण 90 अंशाचा असेल तर त्याला कोणता कोण म्हणतात? काटकोन त्रिकोण. पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे x अधिक y बरोबर 21, x मायनस 3y बरोबर काय रे? 1. तर काय दिलं आपल्याला? 4x मायनस 7y बरोबर किती? तर सोडून बघा. समीकरण 1 आणि समीकरण 2 आहे, यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काहीतरी करून घ्या. यांची वजाबाकी करून घ्या, याचं चिन्ह बदलून घ्या मायनस, याचं चिन्ह होईल प्लस, याचं चिन्ह होईल मायनस. एक्स प्लस आहे हे मायनस आहे, कॅन्सल.
हे y प्लस आहे आणि 3y प्लस आहे, तर 3y आणि 1y काय येणार आहे इकडं 4y. 21 मधून 1 गेला तर काय राहिला रे 20. y बरोबर 20 भागिले 4, तर y ची किंमत काय आली रे 5. मग y ची किंमत 5 असेल तर x ची किंमत काय असेल बघा. y ची किंमत इथं 5 ठेवा, हे 5 प्लस आहे, तिकडे गेलं काय येईल मायनस. 21 मधून 5 गेले काय रे 16. मग x ची किंमत 16, y ची किंमत 5, दोघांची बेरीज केल्यावर काय येते 21. मग आता 4 गुणिले 16 मायनस 7 गुणिले 5, 16 चौक किती रे 64 आणि 7 5 किती रे 35. 14 मधून 5 गेले 9, 5 मधून 3 गेले 2, उत्तर काय आलं 29. पर्याय नंबर किती 2. चला हा तर प्रश्न शिकवलाच आहे. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे किंवा दोन क्रमवार समसंख्यांच्या गुणाकाराच्या निमपट हा त्यांचा काय असतो लसावी. मग दोन क्रमवार समसंख्यांच्या लसावी दिलाय 544, याची डबल करा. 544 ची डबल काय तरी 1088, त्याच्यात एक मिसळा येतोय 1089, त्याचं वर्गमूळ काढा. त्याचं वर्गमूळ काय येतंय 33, त्याच्या नंतरची संख्या 34 आणि त्याच्या अगोदरची संख्या 32. मग त्या दोन संख्या कोणत्या येतात 32 34. आपण संख्या टॉपिक मध्ये शिकवलं होतं. दोन क्रमवार समसंख्यांच्या गुणाकाराच्या निमपट त्यांचा काय असतो लसावी असतो, आणि त्या लसावीची डबल केली आणि त्याच्यात एक मिसळला तर त्यांच्या मधल्या संख्येचा काय येतो वर्ग येतो, आणि त्याचं वर्गमूळ काढलं तर किती आलं 33. मग त्या संख्येच्या नंतरची संख्या 34 आणि त्याच्या अगोदरची संख्या काय असेल 32. मग 32 आणि 34 या दोन संख्यांचा गुणाकार केला तर काय येतो रे काय येतो 1088, आणि या दोन्हीचा लसावी काढला तर काय येतो 544. त्याच्यानंतरच्या संख्या काय म्हणलं रे 25 चा n-वा घात प्लस 1 बरोबर 1 असेल तर काय असेल तर उत्तर बरोबर येतं. आता लक्ष द्या, कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर त्याची किंमत काय असते 1 असते. म्हणजे याची किंमत काय आली पाहिजे 0 आली पाहिजे. जर 0 यायचे असेल तर 25 चा इथं पॉवर -1 आणि +1, -1 आणि +1 जर केला तर 25 चा कितवा घात येतो 0वा, आणि 0वा असेल तर त्याची किंमत काय ते 1. तर व्हेरी गुड बरोबर आहे. तर ते मिस्टेक अशी आहे. चला प्रश्न क्रमांक किती रे 84. पंतांनी 5000 रुपये भांडवल गुंतवले. कोणी केशव पंत, हे जुने नाव आहेत बघा. 5000 रुपये. त्याच्यानंतर 4 महिन्यांनी विष्णू पंत आला, हे 12 महिन्यासाठी 3000 रुपये. 4 महिन्यानंतर आला म्हणजे वर्षाच्या 8 महिन्यासाठी कोण आला रे विष्णू पंत. त्यांना वर्षाअखेर 1260 रुपये नफा झाला तर विष्णू पंताच्या वाटणीस किती नफा आला. रेशो काढून घ्या. हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8. यांच्या नफ्याचं प्रमाण काय आलं रे 5/2, म्हणजेच काय 5/2. मग 5/2 किती 7, 7 नफा आहे. मग इथं 126 1260 भागिले 7 गुणिले काय 2. विष्णू पंताचा नफा भाग किती आहे 2. 7 1 7, 7 1 7 उरले 5, 7 8 56, 180 गुणिले 2, तर विष्णू पंताला किती रुपये भेटतील 360. पर्याय नंबर किती रे 3. खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता हे तर बघूनच काढायचे. काय रे पर्याय नंबर किती 19 90 00 11 09 99. पर्याय नंबर किती 4. 86 नंबर बघा. एका परीक्षेला 1500 मुलं व 500 मुली बसल्या आहेत. मुली आणि मुलं त्यापैकी उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 40%,
हे 40% पास व मुले व मुली दोघांचे मिळून उत्तीर्ण झालेले प्रमाण किती टक्के आहे? 45%. आता दोघं मिळून 45% म्हणजे एक काहीतरी वाक्य दिलं इथं गोळ. मुली 40% पास झाले तर मुलींचं प्रमाण दिलं नाही ना. मुली व मुले दोघांचे मिळून उत्तीर्ण झालेले प्रमाण किती टक्के आहे? 45%. तर किती टक्के मुली उत्तीर्ण झाल्या? चला काढू आपण, प्रयत्न करू. सर्वप्रथम ह्या 1500चं 40% काढून घ्या. 1500चं 40%, हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 150 गुणिले 2 4 किती रे? 600. 600 मुलं पास झाले. किती मुलं पास झाले? 600. आता दोन्ही मिळून किती विद्यार्थी आहेत रे? 2000. किती हजार? 2000. 2000चे दोन्ही मिळून किती टक्के पास झाले? तर 45%. याचं 45% काढून घ्या. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 45 दोन्ही किती रे? 90. म्हणजेच किती झाले? 900. मग त्यापैकी 900 पैकी 600 कोण आहेत? मुलं. कोण आहेत? मुलं. आणि 300 कोण आहेत रे? मुली. मग मुली किती पास आहेत? 300. आणि मुलं किती पास आहेत? 600. तर किती टक्के मुली उत्तीर्ण झाल्या? आता मला सांगा, मुली किती होत्या रे टोटल? 500. 500 पैकी उत्तीर्ण किती आहेत? 300. मग बघा लक्ष द्या, 500 पैकी 300 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार. 100 गुणिले 300 भागिले किती? 500. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. 5 × 5 5 × 30. किती टक्के पास झाल्या मुली? 60%. आहे का पर्याय? पर्याय नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न सोपा आहे. एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? किती ठिकाणी? 4 वेळा. किलोमीटर उत्तरेला गेला. इथं कुठतरी श्याम आहे, उत्तर दिशा वर आहे, वर गेला 16 किलोमीटर. त्यानंतर 12 किलोमीटर पूर्वेला गेला, पूर्व दिशा इकडे आहे, 12 गेला. व 21 किलोमीटर दक्षिणेला गेला, दक्षिण दिशा खाली आहे. जर हे 12 असेल तर हे सुद्धा 12, हे 16 असेल तर हे सुद्धा 16, आणि 16 आणि 5 काय तरी 21 म्हणजे इथं आहेत. तर तो मूळ ठिकाणापासून किती दूर अंतरावर आहे? तर आपल्याला असं काढायचे. इथं झाला काटकोन त्रिकोण. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज येते 169 आणि त्याचं वर्ग मिळते 13. या ठिकाणाहून हे ठिकाण किती दूर आहे? 13 किलोमीटर. पर्याय नंबर किती रे? 4. एक व्यक्ती शीर्षासन करीत आहे. शीर्षासन म्हणजे काय रे? शीर्षासन म्हणजे काय? रामदेव बाबा. रामदेव बाबा माहित आहे? रामदेव बाबा काय करतो रे? पुढे घ्या. शीर्षासन करीमध्ये असताना काय दिलं? त्याचे तोंड पश्चिमेकडे असेल तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? बघा, सरळ थांबायचं आणि उलट सांगायचं. बघा, इकडं कोणती दिशा आहे रे? उत्तर. इकडं पूर्व, इकडं पश्चिम, आणि खाली कोणती? दक्षिण. बघा, सरळ थांबायचं. आता मी पश्चिमेकडे तोंड करून थांबलो. माझा उजवा हात कुठं आहे? उत्तरेला. डावा हात कुठं आहे? दक्षिणेला. आपल्या कोणत्या हाताची विचारले? डाव्या हाताची. काय सांगितले? डाव्या हाताची. मग डाव्या हाताची असेल तर उत्तर सांगायचं आपण उजव्या हाताची. उजव्या हाताला माझ्या दिशा कोणती आहे? उत्तर. आणि मी जर शीर्षासन केलं तर माझ्या डाव्या हाताला दिशा कोणती येणार आहे? उत्तर. बघा, कुठे गेला हात वरी? आता वर कोणता आहे? डावा हात. खाली कोणता आहे? उजवा हात. मग शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती रे? उत्तर. मग सरळ थांबायचं आणि उलट सांगायचं. डाव्या हाताची विचारलं उजव्या हातात सांगायचं, उजव्या हाताचं विचारलं डाव्या हातात. समजलं आता? चला, त्याच्या खाली वेगळा घटक ओळखा. यल. यल 2 रेषा ओढल्या. एन मध्ये किती रेषा आहेत रे? 3. यू मध्ये किती आहेत? 3. आय मध्ये किती आहेत? 3. वेगळा कोण आहे? कोण आहे? यल. त्याच्यानंतर ए डबल बी ए असा गट पाडायचा. पुन्हा ए बी बी ए, त्याच्यानंतरचा पुन्हा गट ए डबल बी ए. काय काय भरायचं होतं भरून घ्या. तर ए डबल बी उत्तर भरायचं होतं. पर्याय नंबर किती रे? 2. वरील अंक मालिकेतील नजीकच्या 2 अंकांचा गुणाकार किती रे? 15 आला पाहिजे.
मग 15 गुणाकार कोणाकोणाचा येतो? एक तर 35चा, नसेल तर एक तर कोणाचा? 53चा. मग 35 53 किती वेळा आला आहे? झूम करून बघा. 35 53 किती वेळा आले? 2 वेळा. उत्तर काय येईल? 2च. त्याच्यानंतर पोलीस हा शब्द काय करायचे बघा, उलटा सुलटा लिहायचे. पोलीस POLICE COLEPI याला नंबर देऊन टाका. 1 2 3 4 5 6. सी किती नंबरला आला रे? 5. नंतर ओ कितीचा आहे? 2चा. एल किती? 3चा. नंतर ई किती रे? ई ई ई 6. नंतर पी किती? 1. नंतर आय किती? 4. या नंबरनं नंबर भरून टाकायचे. काय दिलंय? मास्टर MASTER भरून टाकायचं. 5 नंबरचं कोणतं अक्षर आहे? 1 2 3 4 5. 5 ला कोण येतं? ई. ई न सुरू होणारा एकच पर्याय. ठोका त्याला. पर्याय नंबर ताणलंय घ्यायचं नाही. चेक करायचं असेल तर चेक करू शकता. नंतर 2 नंबरचा अक्षर कोणता आहे रे? 2च आहे. मग एम ला एम, सॉरी ए ला ए. 3 नंबरला कोण आहे? एल. ते 3 नंबरचं एस ला एस. पुन्हा 6 नंबरला कोण आहे? आर. नंतर कोण येतंय? 1 नंबरचं कोण आहे? एम. नंतर राहिला कोण? 4 नंबरचा कोण आहे? टी. बघा ESRMT. पर्याय नंबर 4. सोने, दागिने, लाकूड, फर्निचर, तांबे, चांदी, सोने, लोखंड याच्यात बसणारा पर्याय कोणता रे? कोणता? पारा. पारा याच्यात कसं काय बसल? हिरा बसल. हिरा. पारा दिलाय? नाही रे, पारा असं कसं ठेवता येईल? हे उघड्या याच्यामध्ये लावू शकतात. चांदी, तांबे, सोने उघड्या याच्यात लावू शकतात. पण पारा तापमापितच ठेवला जातो. त्याच्या गटात बसू शकत नाही तो. तर याचं उत्तर येईल हिराच. करेक्शन करून घ्या. हिरा येईल. हिरा. हिरा. पारा हा उघडा ठेवता येत नाही. तो तापमापितच ठेवला जातो. पुढं एका परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरास 1 मार्क कमी केला जातो. तसेच प्रत्येक 5 चुकीच्या उत्तरांना आणखी 1 मार्क कमी केला जातो. मीराने 22 चुका केल्या तर किती मार्क कमी होतील? बघा, लक्ष द्या. 22 चे 22 होतील. 22 चे 22 तर होतीलच होतील. पण दर 5 साठी किती रे? 1. 55 किती? 20. म्हणजेच पुन्हा ते 4 कमी होतील. तर किती कमी होतील? किती? 26. त्या वरल्या दोन्हीसाठी कमी करता येते का? नाही. बहिणीच्या नवऱ्याचे सासरे. बहिणीच्या नवऱ्याचे सासरे. समजा आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा सासरा म्हणजे आपला कोण असतो? वडील. कोण असतो? वडील. बहिणीच्या सख्या भावाचे नाते काय? वडील मुलगा. मुलांच्या रांगेत सुहासचा डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा. 9 7 16 - 1 15. एका सांकेतिक भाषेत सोडून घ्या. त्याला प्लस मायनस करून घ्यायचे. काय काय आहे? 8. पुढं सांकेतिक चिन्ह. प्लसला मायनस, गुणिलेला भागिले, भागिलेला गुणिले आणि मायनसला प्लस द्यायचे. तर गुणिलेला काय करायचे रे? भागिले. पुढं 2. भागिलेला काय करायचे? गुणिले. 4. प्लसला काय करायचे? प्लसला मायनस. 2 ला 2. झालं, बदलून घ्या. प्लस मायनस गुणिले भागिले. त्याला बदल आहे. भागिले गुणिले मायनस प्लस. आता येईल. 8 ला 8. गुणिलेला कोण आहे? मायनस. पुढं भागिलेला कोण आहे? प्लस. 4 ला 4. प्लसला कोण आहे? भागिले. आता याला भाग द्या. किती? 2. प्लस 2 मायनस 8. 8 मधून 2 गेले 6 आणि प्लस 2. 6 2 किती? एका मीटिंग मध्ये 31 सदस्य उपस्थित होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी दुसऱ्या सोबत हातमिळवणी केली तर एकूण हस्तांदोलन किती? सकाळच्याच लेक्चरला झालं आहे. 31 गुणिले 30 भागिले 2 याचा अर्ध 15. 15 1 15. 15 ला 5. 7 ला 1. 15 3 45 आणि 1 465.
अशा प्रकारे आपला पेपर संपलेला आहे.